So the chapter name is buyback shares, buyback of shares. In last lecture, we have completed problem number 1 and 2. In this lecture, we will see problem number 3. This is the case of discount at buyback of shares. आता डिस्काउंटची जेव्हा सिच्युएशन असेल तेव्हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करायचा आहे. Let's see. This is problem number 3, buyback at discount from profit and issue of shares. Vedant had issued capital of rupees 50 lakh of rupees 10 each. So these are the number of she Vedant had issued capital of rupees 50 lakh of rupees 10 each. Then the balance in general reserve was rupees 7 lakh and securities premium 50,000. The company decided to buy back 1/5 of its share capital at 10% at 20% discount. See, equity capital जे आहे, total equity capital इथे दिलेलं आहे 50 lakh. Then company ने decide काय केलं आहे, the company decided to buy back 1/5 of its share capital. जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे 50 lakh, या 50 lakhच्या 1/5 अमाऊंट जेवढी येईल, सी बायबॅक 1/5 ऑफ शेअर कॅपिटल. मग 50 lakhच्या 1/5 कॅपिटल मीन्स 10 lakh. हिअर 10 lakh रुपीज जे शेअर कॅपिटल आहे हे त्यांना बायबॅक करायचे ॲट डिस्काउंट 20%. See here, the company decided to buy back 1/5 of its share capital at 20% discount. आता हे जे 10 lakhचं शेअर कॅपिटल आहे हे बायबॅक करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे तर 20% डिस्काउंट त्यांना मिळणार आहे. The company had issued 2,50,000 11% preference shares for buyback past the journal entries. आता यामध्ये 3 इम्पॉर्टंट जे इन्फॉर्मेशन आहेत ह्या दिलेल्या आहेत. फर्स्ट, टोटल इक्विटी शेअर कॅपिटल दिलं आहे. टोटल इक्विटी शेअर कॅपिटल इज 50 lakh हिअर. नेक्स्ट, द बॅलन्स इन जनरल रिझर्व 7 lakh अँड सिक्युरिटी प्रीमियम 50,000. सो आपल्याकडे जे सोर्सेस आहेत, सोर्सेस की ज्याच्यामधून आपण CRR कॅपिटल रिडम्शन रिझर्व जो आहे क्रिएट करू शकतो, तर असे सोर्सेस कोणते असतील तर इथे जनरल रिझर्व दिलेले आहेत 7 lakh अँड सिक्युरिटी प्रीमियम 50,000. ही झाली सेकंड इन्फॉर्मेशन. थर्ड इज द कंपनी डिसाइडेड टू बाय बॅक 1/5 ऑफ इट्स शेअर कॅपिटल. जे टोटल शेअर कॅपिटल आहे 50 lakh, त्यापैकी 1/5 अमाऊंट जेवढी येईल ती 1/5ची जेवढी अमाऊंट येईल ते शेअर कॅपिटल कंपनीने डिसाईड केलं आहे की ते बायबॅक करणार आहेत ॲट 20% डिस्काउंट. आता 1/5 ऑफ 50 lakh, आन्सर इज 10 lakh. आता हे 10 lakh शेअर कॅपिटल आहे मीन्स त्याचं आपण एक्सप्लेनेशन कसं येईल तर इथे फेस व्हॅल्यू 10 रुपीज दिलेली आहे. दॅट्स वाय द नंबर ऑफ शेअर्स 1 lakh ऑफ रुपीज 10 इच. जर 10 रुपीज फेस व्हॅल्यू असेल तर नंबर ऑफ शेअर्स किती होतील 1 lakh. हे आपण ह्या 10 lakh बद्दलची इन्फॉर्मेशन ही इथे मिळालेली आहे आपल्याला. आपण काय केलं 1/5 अमाऊंट कॅल्क्युलेट केली 50 lakhच्या, अमाऊंट मिळाली 10 lakh आणि हे 10 lakh शेअर कॅपिटल त्यांना बायबॅक करायचं आहे. मग ह्याचं डिस्क्रिप्शन काय येईल द नंबर ऑफ शेअर्स 1 lakh ऑफ रुपीज 10 इच. सो प्रत्येक शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ही 10 रुपीज आहे. नेक्स्ट, कंपनी हॅड इश्यूड 2,50,000 प्रेफरन्स शेअर्स. आता कंपनी इक्विटी शेअर्स बायबॅक करते तर तेव्हा बायबॅक करताना कंपनीने काय केलं आहे प्रेफरन्स शेअर्स ते इश्यू करतायत फॉर द पर्पज ऑफ बायबॅक. इक्विटी शेअर्स बायबॅक करण्यासाठी कंपनी 11% प्रेफरन्स शेअर्स हे इश्यू करते. सो 2,50,000 प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू करणार आहेत. पास द जर्नल एंट्रीज. आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत. फर्स्ट एंट्री जी आहे ही डिस्काउंटिंगची येणार आहे मीन्स जे आपण शेअर्स बायबॅक करतोय ॲट डिस्काउंट. देन
CRR क्रिएशनची एंट्री येईल. CRR क्रिएशन मीन्स आउट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट टोटल किती आहे? जनरल रिझर्व 7 लाख प्लस सिक्युरिटी प्रीमियम 50,000 मीन्स तुमचा प्रॉफिट किती आहे? तर 7,50,000 दोघांची जर टोटल बघितली की. सो इथपर्यंत इन्फॉर्मेशन जी आहे ही कळली आहे का? Yes, ma'am. ओके. सो आपण जर्नल एंट्रीज ज्या आहेत ह्या त्या बघूया. फर्स्ट एंट्री डिस्काउंटिंगची एंट्री पास केली जाईल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 लाख टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट टू कॅपिटल रिझर्व. आता जितकी अमाऊंट डिस्काउंटिंगची असेल ही कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर होईल. आता बघा 20% डिस्काउंट 20% डिस्काउंट सांगितलेलं आहे. आता 1 लाख वर तुम्ही 1 लाख बिकॉज 1 lakh, these are the number of shares and face value 10 rupees. So total share capital बायबॅक करण्यासाठी आपण जे शेअर कॅपिटल बायबॅक करणार आहोत हे 10 लाख आहे. मग ह्या 10 लाख वरती तुम्ही 20% कॅल्क्युलेट केलेत की अमाऊंट येते 2 लाख. सो 2 लाखचं इथे डिस्काउंट मिळणार आहे बिकॉज डिस्काउंटिंग 20%. 10 लाख वरती 20% जर डिस्काउंट असेल तर रिमेनिंग अमाऊंट जी आहे हा तेवढा आपला क्लेम असणार आहे. क्लेम मीन्स तितके आपल्याला अमाऊंट ही द्यावी लागणार आहे फॉर द पर्पज ऑफ बायबॅक. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 लाख बिकॉज ही टोटल व्हॅल्यू होती आणि त्या व्हॅल्यूचं इथे क्रेडिटला आपण बायफर्गेशन दाखवतोय. टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट 8 लाख दिस इज द क्लेम. देन टू कॅपिटल रिझर्व अकाउंट दिस इज डिस्काउंट. 20% जे डिस्काउंट त्यांनी सांगितलं होतं दॅट इज. So being payable on buyback of 1 lakh shares of rupees 10 each, rupees 8 payable. इथे डिस्काउंटिंगची आपली फर्स्ट एंट्री आपण कंप्लीट केली आहे. बायबॅक सिच्युएशन ही डिस्काउंटिंगमध्ये इथे दाखवली आहे. नेक्स्ट फर्स्ट आपली डिस्काउंटिंग बायबॅकची एंट्री झाल्यानंतर सेकंड एंट्री कंपनी काय इश्यू करते. कंपनीला इक्विटी शेअर्स बायबॅक करायचे आणि त्याच्या बदल्यात कंपनी प्रेफरन्स शेअर्स इश्यू करते. सी द कंपनी हॅड इश्यूड 2,50,000 प्रेफरन्स शेअर्स फॉर बायबॅक. जे इक्विटी शेअर्स ती बायबॅक करते त्याच्या बदल्यात प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे कंपनी इश्यू करते. सो 2,50,000. That's why bank account debit to 11% preference share capital. दोन्हीकडे अमाऊंट सेमच येईल. 2,50,000 प्रेफरन्स शेअर्स ते प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे कंपनी इश्यू करते. सो बँक अकाउंट डेबिट 2,50,000 टू 11% प्रेफरन्स शेअर 2,50,000. जेव्हा कंपनी बायबॅक करताना काही शेअर्स जे आहेत हे इश्यू करते अशी जर तिथे इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर ही एंट्री पास होईल. बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. ज्या सिक्युरिटीमध्ये ती इश्यू करते तर तिथे ते रेकॉर्ड केलं जातं. आता इथे प्रेफरन्स शेअर्स इश्यू करते दॅट्स वाय बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. बिंग इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स फॉर बायबॅक. थर्ड एंट्री CRR क्रिएशनची आहे. सो आपण CRR क्रिएट करायचं आहे. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7 लाख सिक्युरिटी प्रीमियम 50,000 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व 7,50,000. See information given. The balance in general reserve was rupees 7 lakh and security premium 50,000. सो इथे जो CRR आहे हा आपण जनरल रिझर्व प्लस सिक्युरिटी प्रीमियम या दोघांचाही इथे क्रिएट करतोय. जनरल रिझर्व आपण क्रिएट करत CRR सॉरी कॅपिटल रिडम्पशन रिझर्व जो आहे हा क्रिएट करत असताना काय इम्पॉर्टंट आहे किंवा काय लक्षात ठेवायचं आहे. सो आपण थर्ड एंट्री बघितली. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7 लाख सिक्युरिटीज प्रीमियम 50,000 अँड टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व 7,50,000. जितके प्रॉफिट दिलेले आहेत त्याने आपण जितके सोर्सेस दिलेले आहेत त्यातून आपण CRR हा क्रिएट केलेला आहे.
टोटल अमाऊंट पेएबल आपली 8 लाख रुपीज आहे. कंपनीने 2,50,000चे शेअर्स इश्यू केलेत. त्याचबरोबर कंपनीचा CRR सुद्धा 7,50,000चा आहे. दॅट्स वाय इझिली इथे 8 लाखचा जो काही क्लेम आहे हा सॅटिस्फाय होतोय. सो आपण 4th एंट्री पास करणार आहोत. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 8 लाख टू बँक अकाउंट 8 लाख बिंग सॅटिस्फाईड द बायबॅक क्लेम. सो बायबॅकचा जो 8 लाख रुपीजचा क्लेम होता हा इथे इझिली सॅटिस्फाय होतोय विथ द हेल्प ऑफ दीज सोर्सेस पण आहेत प्लस प्रेफरन्स शेअर सुद्धा इश्यू केलेले आहेत. थर्ड एक्झाम्पल लक्षात आलंय? Yes, ma'am. ओके. अशा 4 किंवा 5 फार तर एंट्रीज पास कराव्या लागतात. पण आता हे प्रॉब्लेम एवढाच नाही आहे, याच्यासोबत एक स्ट्रक्चर सुद्धा आहे आणि ते स्ट्रक्चर प्रिपेअर केल्यावर आपल्याला कळतं की किती इश्यू करायचे आहेत, किती बायबॅक करायचे ते. पण त्याचं स्ट्रक्चर आधी हे बेसिक जर्नल एंट्रीज समजल्यानंतर मी तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा जे आहे हे आपण क्लिअर करूया. दिस इज प्रॉब्लेम नंबर 4. Vikas Limited pass resolution for buyback 25,000 equity shares of rupees 5 each, fully paid at premium 20%. विकास लिमिटेड कंपनी आहे आणि ते शेअर्स हे बायबॅक करणार आहेत, ते शेअर्स रिपर्चेस करणार आहेत. सो इथे इक्विटी शेअर्स किती आहेत? नंबर ऑफ शेअर्स 25,000. त्याची फेस व्हॅल्यू 5 रुपीज each and it is paid at premium of rupees 20%. फर्स्ट आपल्याला शेअर कॅपिटल किती आहे हे कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. देन फॉर दिस पर्पज इट इश्यूड 15% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 100 each at par and which were fully subscribed. The company has sufficient balance in revenue reserve and security premium account. फर्स्ट आपण काय करणार आहोत, किती बायबॅकचा क्लेम आहे हा आपण फाइंड आउट करणार आहोत. मीन्स आपल्याला टोटल किती शेअर्स हे बायबॅक करायचे आणि किती अमाऊंट आपल्याला पेएबल आहे. सी दिस इज द वर्किंग नोट. बायबॅक शेअर्स फर्स्ट आपण फेस व्हॅल्यू जी आहे ही इथे फेस व्हॅल्यूने अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेऊया. 25,000 दीज आर द नंबर ऑफ शेअर्स. सो 25,000 ऑफ रुपीज 5 each. त्याची फेस व्हॅल्यू 5 रुपीज आहे. सो हिअर 25,000 इंटू 5 अमाऊंट इज टोटल आन्सर इज 1,25,000. आता शेअर कॅपिटल हे 1,25,000 इथे कॅल्क्युलेट आपण केलं. हे बायबॅक करताना ॲट प्रीमियमच्या सिच्युएशनने ते बायबॅक करणार आहेत. मीन्स इथे 1,25,000 इंटू 20%, दॅट इज 25,000. इथे 1,25,000 वरती आपण 20% अमाऊंट ही कॅल्क्युलेट केली. सी दिस. सो 20% ऑन 1,25,000 आन्सर इज 25,000. सो फेस व्हॅल्यू होती 1,25,000, प्रीमियम आहे 25,000. टोटल आपला बायबॅकचा क्लेम आहे 1,50,000. सो आपण इथे बायबॅकचा क्लेम कॅल्क्युलेट करून घेतलाय. आपण काय केलं, जितके नंबर ऑफ शेअर्स होते त्या नंबर ऑफ शेअर्सना त्याच्या फेस व्हॅल्यूने ₹5ने आपण मल्टिप्लाय करून फेस व्हॅल्यूने अमाऊंट ही कॅल्क्युलेट करून घेतली. त्याने पुढे म्हटलंय बायबॅक करताना ते प्रीमियमच्या सिच्युएशनने बायबॅक इथे होणार आहे. मग आपण 20% अमाऊंट ही 1,25,000 वरती कॅल्क्युलेट केली. सो 20% ऑन 1,25,000 आन्सर इज 25,000. आणि हे जे 25,000 आहेत हे आपण 1,25,000 मध्ये ॲड केले. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम यू विल गेट टोटल बायबॅक क्लेम. सो 1,20,000 प्लस 1,25,000 प्लस 25,000 टोटल बायबॅक क्लेम इज 1,50,000. कॅल्क्युलेशन लक्षात येत आहे?
Yes. आता आपल्याला जर्नल एंट्रीज ज्या आहेत ह्या पास करायच्या आहेत. सी ट्रान्झॅक्शन जे आहे बायबॅक करताना आपण प्रीमियमने बायबॅक करतोय. सो फर्स्ट बायबॅक ॲट प्रीमियमची एंट्री पास केली जाईल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,25,000. प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर अकाउंट डेबिट 25,000 टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट 1,50,000. जी आपण इथे आधी वर्किंग नोट केली तेच फक्त आपण इथे जर्नल एंट्रीमध्ये शो केलंय. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,25,000. Number of shares into face value, then premium on buyback of equity share 25,000. Number of shares into premium value to equity shareholder account या दोघांचीही टोटल 1,25,000 plus 25,000. You will get total buyback claim here 1,50,000. बायबॅक ॲट प्रीमियमच्या पण इथे एंट्री केलेली आहे. नेक्स्ट इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. फॉर दिस पर्पज मीन्स फॉर बायबॅक पर्पज. फॉर दिस पर्पज कंपनी इश्यूड 15% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each ॲट पार विच वेअर फुल्ली सबस्क्राईब. आता इथे त्यांनी प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू केलेत. So bank account debit to 15% preference shares capital. अमाऊंट आपण इथे रेकॉर्ड करून घेतो 1,25,000, 1,25,000. आता जे आपण प्रेफरन्स शेअर्स बायबॅक करतोय तर प्रेफरन्स शेअर्स जे इश्यू करतोय फॉर द पर्पज ऑफ बायबॅक ते इथे जितकी फेस व्हॅल्यूने जितके शेअर्स होते तेवढे आपण इश्यू करतोय. अँड देन जो सिक्युरिटी प्रीमियम आहे तो प्रीमियम सेटल करताना आपण यूज करणार आहोत. सो इथे जी फेस व्हॅल्यूने अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली होती 1,25,000 तेवढे आपण प्रेफरन्स शेअर्स हे बायबॅक करतोय. बँक अकाउंट डेबिट 1,25,000 टू 15% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,25,000. बिंग इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर फॉर बायबॅक. बायबॅकच्या पर्पजसाठी आपण प्रेफरन्स शेअर्स हे इश्यू केले. देन त्याच फर्स्ट एंट्रीमधला प्रीमियम आपण बघूया. प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. प्रीमियम किती आहे अमाऊंट 25,000 प्रीमियम अमाऊंट देतोय. मीन्स ॲक्च्युअल जी फेस व्हॅल्यू आपण पे केली असती 1,25,000 त्यापेक्षा जास्त अमाऊंट आपल्याला पे करावी लागते. किती अमाऊंट जास्त पे करावी लागते तर 25,000 जो प्रीमियम आहे हे आपल्याला जास्त अमाऊंट ही पे करावी लागते. मग आता हा प्रीमियम सेटल करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द कंपनी हॅज सफिशियंट बॅलन्स इन रेव्हेन्यू रिझर्व्ह अँड सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. त्याने एक्झॅक्ट अमाऊंट दिलेली नाही आहे की किती अमाऊंट दिलेली आहे म्हणजे किती अमाऊंट असायला हवी किंवा सिक्युरिटी प्रीमियममध्ये अमुक किती अमाऊंट आहे. सफिशियंट बॅलन्स मीन्स तुमचा जेवढा प्रीमियम असेल तो सगळा सॅटिस्फाय होईल इतकी सफिशियंट अमाऊंट आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. आणि इथे एंट्री पास करताना जो सिक्युरिटी प्रीमियम आहे त्या सिक्युरिटी प्रीमियममधून हा जो प्रीमियम आहे 25,000चा हा सेटल करायचा आहे. सो सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट 25,000 टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स 25,000. जो प्रीमियम आहे हा आपण इथे ॲडजस्ट केला आहे. बिंग ॲडजस्टेड प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स. आता यामध्ये तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे बघा. प्रीमियमची जेव्हा फर्स्ट एंट्री केली आपण बायबॅक शेअरची इथे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे. इथे जेवढी फेस व्हॅल्यू होती ती कॅल्क्युलेट केली आहे. देन प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स जितका प्रीमियम आहे हा कॅल्क्युलेट केला आहे. देन जी फेस व्हॅल्यूने जितकी अमाऊंट होते 1,25,000 ही सॅटिस्फाय करण्यासाठी कंपनी प्रेफरन्स शेअर्स इश्यू करते. सो जितकी फेस व्हॅल्यू आहे त्याचे आपण प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले. जितकी प्रीमियम अमाऊंट आहे तो प्रीमियम आपण सिक्युरिटी प्रीमियममधून सॅटिस्फाय केला.
म्हणजेच काय केलं तर टोटल जो बायबॅकचा क्लेम होता हा आपला ह्या दोन्हीकडेही सेटल होतोय. म्हणजे आपण प्रेफरन्स शेअर्स इश्यू करतोय 1,25,000चे आणि प्रीमियम पे करण्यासाठी आपल्याकडे इनफ अमाऊंट आहे इन सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. So that's why security premium account debit 25,000 to premium on buyback of share 25,000 being adjusted premium on buyback of shares. प्रीमियम ॲडजस्ट केला आहे आपण. देन आपण प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेत. सो 1,25,000चा जो काही क्लेम होता, क्लेम कुठे लक्षात घ्यायचा तर जो इक्विटी शेअर होल्डरला जेवढी अमाऊंट दिलेली आहे दॅट इज अवर बायबॅक क्लेम. आणि हा क्लेम आपण इथे सॅटिस्फाय होतोय. दॅट्स वाय क्लेम सॅटिस्फाय झाल्याची एंट्री लास्ट करायची. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,50,000 टू बँक अकाउंट 1,50,000 being settled buyback claim. अशा 4 एंट्रीज ज्या आहेत ह्या आपल्या प्रॉब्लेमवरती कंप्लीट झाल्यात. प्रॉब्लेम लक्षात आलाय? Yes, ma'am.